नमस्कार, आपण आहोत उदगीर तालुक्यातल्या हेर या ठिकाणी. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि त्याच अनुषंगाने आपण इथल्या मतदारांचा जो कौल आहे तो काय आहे, काय समस्या आहेत हे जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत काही या ठिकाणी नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. निवडणुका लागलेल्या आहेत जिल्हा परिषदेच्या. काय वाटते, काय समस्या आहेत, गावचा विकास कोण करेल असं तुम्हाला वाटतं? विकास तर कोणीच करणार झाले. विकास काय आलेले त्याचं विकास करता मग त्या सगळे तसेच जातात. बरं, मतदान करते वेळेस आपण काय म्हणून मतदान करता किंवा काय बघून मतदान करता? चांगले व्यक्ती बघूनच मतदान करतो आम्ही. कोण म्हणजे आता काय वाटते तुम्हाला एकंदरीत? आता अनेक उमेदवार थांबलेले आहेत, त्याच्यापैकी कुठला उमेदवार असा चांगला वाटतो तुम्हाला की जे आपल्या समस्या सोडवेल असं वाटते तुम्हाला? तर चांगला बघूनच प्रत्येक वेळेस आम्ही मतदान करता. एकही विकास करणार काही विकास नाही. काही इथं पाणी टाकी बांधायची होती, बांधली योजना काहीच नाही. येतात सर्व तसंच. इथं बोर आहे, बोरला उगं पाणी धडधड व्यर्थ जाते. काय वाटते एकंदरीत, म्हणजे काय बघून मतदान केलं पाहिजे किंवा आपल्या गावचा विकास? माणूस बघून मतदान केलं पाहिजे. जो माणूस योग्य दिसेल त्याला आपण मतदान करणारच आहोत. मतदान हे नागरिक याचा अधिकार आहे आपणाला. परंतु आता विकासाच्या बाबतीमध्ये म्हणलं तर विकास तर कोणत्याही क्षेत्रामधला झालेला नाही. आतापर्यंत जसं गोविंद केंद्रे साहेब होते जिल्हा परिषद सदस्य, त्या टायमाला त्या पिरियडमध्ये त्यांनी तुम्हाला सांगतो हे दवाखान्याचं ह्याचं काहीतरी काम आणले, दवाखाना केले. ह्याच्यानंतर तुम्हाला सांगतो जिल्हा परिषदचा सदस्य भरपूर आले, परंतु कोणीच काही केलं नाही. आता ही तिसरी पंचवार्षिक योजना आहे जिल्हा परिषद, चौथी आहे. ह्या चौथ्यामध्ये कुणीच काही जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी काही केलेलं नाही. आणि जो आता नावं घेऊन फायदा नाही त्याचा, ह्याला त्याला ही उमेदवार निवडायची काही गरज नाही. जो मतदार आहे तुम्हाला सांगतो ते मतदार योग्य ते दिशा बघूनच तुम्हाला सांगतो मतदान करणार आहे. आता मतदाराची जर आपण जर उमेदवाराची नावं घेऊन नाही जमणार. जो योग्य दिसेल त्याला मतदान करणारच आहे आपण. हो. काय वाटते आजोबा, तुम्हाला काय वाटते, काय बघून मतदान केलं? योग्य वाटेल त्याला करणार, दुसरं काही. कोण वाटते, कोण योग्य आहे? आता कोण आपल्याला कळते की तुम्हाला ते फलाना चांगला म्हणत येईना. काय वाटते, काय समस्या आहेत गावात, काय समस्या सुटल्या पाहिजेत असं वाटतं? आमचे होय फक्त इथं बांधून द्यावं, आम्हाला पाण्याची सोय करावं, फक्त एवढं आहे आमच्या मनात. अजून या ठिकाणी काही नागरिक आहेत. काय काय बघून मतदान करता? त्याला बोला. काय वाटते तुम्हाला? काहीच वाटणार? कोणीच काय करणार हो. निवडून येतात पैसे खाऊन घरी बसतात. कोणी काय करणार? नाही, बीजेपी पक्षाला न्याय देऊ पक्षावर म्हणलं तर ते चांगले आहेत लोक. बीजेपी मध्ये कसं आहे, केंद्रापासून काही मेन मोठे लोक चांगले आहेत. मुख्यमंत्री आता फडणवीस झालं, ही बाकीचे कार्यकर्ते खाल्ले जे आहेत, आमदार खासदार कोणी असो ती ह्याचे, त्याच पक्षामध्ये लोक कामं नीट करत नाही. कुठले बी सगळं लुटमारी चालू आहे. आता जिल्हा परिषदच्या निवडणुका लागल्या, काय बघून मतदान करता तुम्ही? आता ती पक्षाला बघून करायला बरं. आता माणसं ओळखायची पाळी आली. मागं झालं तसं पक्षाच्या नावाखाली, बरं आता खाल्ला व्यक्ती कोण चांगला आहे ना त्याच्यावर बी आता जाणारी लोक आहेत. आणि काही आता ही पाण्याची टाकी 10 वर्ष झालं पडून गेली. आता गावात एवढीच टाकी आहे आणि तिला मंजुरी आलेली ती टाकीचं इथून सिमेंट सगळं आलेलं वापस गेलं. अयो काही रस्ता आता 6च महिने झालेला आहे ह्या उन्हाळ्याला, म्हणजे आता वर्ष होते या उन्हाळ्याला. तेव्हा ही कंडिशन रस्ता आहे, 10-10 लाखाचं टेंडर आहे, काम नीट काय कोणता इंजिनियर बघा येईना ना, कुठलंच काही नाही. सगळे काय ते हे असल्याने करणे काम जिकडंच होणे असं आहे. काय वाटतंय, काय चाललंय? कुठे गेल तुम्ही? शेतराव. जिल्हा परिषदच्या पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यात. होय. काय वाटतं एकंदरीत, कोणाला म्हणजे तुम्ही निवडून देतात? काय म्हणजे तुमच्या समस्या आहेत त्या सोडवल्या पाहिजेत? होय. काय आहे, काय जे सोडलेला चांगले का कोण सोडविल वाटते समस्या तुमच्या? काय बरं, पक्ष बघून मतदान करता का उमेदवार बघून मतदान करता? पक्ष बघून तर करूच लागला. पक्ष बघून तर आहेच, आता माणसंही बघून करावं लागेल. आता निवडणुकी चुकणं म्हणलं पुन्हा आता बनसोडे साहेब चांगले आमदार काम दिले, त्या कामाचा वापर नीट नाही. आता बनसोडे साहेबांनाच काम दिले, आले बघितले की
बनसोडे साहेबांच्या हातावरलंच काम आहे ते. आता हे खाल्ले बघणार ते वरून देऊ लागल्यात पण इकडे वापर नीट नाही त्याचा. वरल्या बजेट पक्षाकडे काहीच नाही. भरपूर बरं आता काय ठरवलेलं आहे म्हणजे कोणाला निवडून टाकी द्यायचं? आपले किती दिवस झाले हे? काही काही 2 वर्ष झालं मागे सिमेंट प्रत्येक काही इलेक्शनला मध्ये हवा सिमेंट सगळं काय उतरून बघा 10 जळाले मोटर कुठंच नाही म्हणाला बरं आता काय ठरवलं एक पोत सिमेंट देण्यात आम्हाला आता काय ठरवलं म्हणजे आता बहुत काम म्हणतात काही आता नाही बैठकीत आम्ही बोलणार हा, होते. आता आपण एकटं बोलू कार्यकर्ते कसं? आमचे काही सरपंच आहेत की, असतील हा. कोणी असो हा खाल्ले करते. आता ती जिल्हा परिषद वरला राहिला पण मेन बुडातले आमचे कार्यकर्ते अगोदर असले आहेत. वरले लोक द्यायला आता नंतर आम्ही संपर्कात राहत नाही. काय एकंदरीत तुमच्या समस्या कोण सोडवलं असं वाटते आणि गावचा विकास कोण करेल असं वाटते काय सांगाल? गावचा विकास का आता निवडून योजना करतो म्हणतात पुन्हा जिकडे जिकडे जातात का बरं प्रत्येक तुम्ही येणारा माणूस असंच म्हणते. बरं तुम्ही मतदान करते वेळेस काय बघून मतदान करता? पक्ष बघता का उमेदवार बघता काय बघता? पक्षी पक्ष बघून मतदान करता. काय वाटते एकंदरीत आता हे जिल्हा परिषद सर्कल मधून कोण आघाडीवर राहील किंवा कोण उमेदवार निवडून येईल असं वाटतं तुम्हाला? म्हणजे कुठल्या पक्षाचा? आता कसं आहे याचं काही कळणार बा. कोण येईल काय नाही त्याचं काहीच कळणार नाही. तुम्हाला काय वाटते आजोबा कोणाला निवडून दिलं पाहिजे? हं? काय कोळे समजा अवघड गोष्ट येतो बरं काय बघून मतदान करता तुम्ही? पक्षाला बघून हे करावं. काय बघून मतदान करता तुम्ही? काय म्हणून म्हणजे चित्र बघून करते काय म्हणून चित्र बघून मतदान करता. आवडायचं असते त्या कोणी गुलाबाचं आहे कोणी काँग्रेसचं कोणी कशाचं तुम्ही कशाच्या? बीसी हं. चलत आलेला हो जिल्हा परिषदच्या पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या. आता कोण तुमच्या समस्या काय गावच्या समस्या आहेत? गावचा विकास कोण करेल असं तुम्हाला वाटते? म्हणजे तुम्ही पक्ष बघून मतदान करता का उमेदवार बघून मतदान करता? माणूस बघून जे विकास करणार आहे माणूस बघून. माणूस बघून मतदान करता. पक्ष बघून म्हणल्यानंतर एखाद्याला जर आपण हे करलेलो की ते पक्षाचा कार्यकर्ता म्हणून जर उगा पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काही कामाचं नाही. कामच करणारा पाहिजेत. म्हणजे काम करणारा व्यक्ती पाहिजे. काम करणारा व्यक्ती पाहिजे. उगा आपण दाखवायचं वेगळं करायचं वेगळं मी ह्या पक्षाचा आहे त्या पक्षाचा आहे हे कुठेतरी आम्ही दाखवून काही उपयोगाचं नाही. म्हणजे शेवटी कामाचा उमेदवार असला पाहिजे. कामाचा उमेदवार असला पाहिजे. आता आपल्या टाकीच्या गावापासूनच्या समस्या रस्त्याच्या टाकीच्या समितीच्या निवडणुका लागल्यात ते काय आम्हाला काही कळणार काहीच कळत नाही. बरं मला सांगा काय बघून मतदान करता तुम्ही? पक्ष बघून मतदान करता? मतदान तर करता का नाही? मतदान करतात. पक्ष बघून करता का माणूस बघून करता? पक्ष बघून करता माणूस नाही. पक्ष बघून करता. कुठला पक्ष आहे? फुलाची त्याला काय होत चुरून डपून कोणत्या करा फुलन घडी एक झाल्या. आणि ती पुढे वरी काय कहणार खाली काय करत आपलं काम फुलाला द्यायचं आहे एवढं पक्क. काय समस्या आहेत गावामध्ये आणि काय बघून तुम्ही आता मतदान करणार? भाजप आणि राष्ट्रवादी हेच मतदान करणार. एकंदरीत तुमच्या वाडीमध्ये काय समस्या आहेत आणि त्या समस्या कोण सोडवेल असं तुम्हाला वाटतं? मला बघा दिलीप कुमार मटके सर हे समस्या सोडवतील असं वाटतंय. आणि दुसरं म्हणजे बीजेपी आणि राष्ट्रवादी ही युती असल्यामुळं सीट लागणं तर कन्फर्मच आहे. पण आपलं रस्ते झालं लाईटीची झालं पाण्याचं झालं हे आम्हाला असं वाटतंय की मटके सरच करतील इथून पुढच्या काळात. कारण अगोदर भरपूर जणांवर विश्वास ठेवला पण काही झालं नाही. पण आता विशेषतः मटके सरांचे विद्यार्थी आहेत बरं का. आता मी इथं शिकलो नाही पण हे आमच्या गावातले बरेच त्यांचे विद्यार्थी आहेत. आम्ही त्याच्यामुळे सरच्या हाताखाली शिक्षण पण घेतलोय तर आम्हाला असं वाटतं की मटके सरच सर्वरच विश्वास आहे आमचा. सर्वर विश्वास आहे आमचा 100% की आम्हाला सर गावात मदत करतील. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही हक्काने सरला बोलू पण शकतो कारण काही काळी आम्ही सरच्या हाताखाली शिक्षण घेतलोय त्यामुळे आम्हाला हक्काने बोलता पण येईल सरला. त्यामुळं आम्ही सरलाच निवडून देऊ. आम्ही आहोत आता हे जे जयाबाईची वाडी गाव आहे हेर गावांतर्गत ही वाडी येते आणि त्या गावामधल्या नागरिकांचा एकंदरीत जो कौल आहे तो आपण जाणून घेतलेला आहे. मी बसवेश्वर लावडे आणि माझ्यासोबत माझे सहकारी सुधाकर नाईक, हेर जयाबाईची वाडी, उदगीर.